नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, गुरुपौर्णिमा ही जवळ आली आहे. पारायण करण्याची सर्वांची ओढ लागली असणार. मठात मंदिरात सप्ताहाची तयारी चालू झाली असेल. काही जण घरात पारायण करतात तर काही जण मठात मंदिरात पारायणाला बसतात. पण मंडळी, आजकालचे दिवस हे खूप कष्टाचे आणि धावपळीचे झाले आहे. वाढती महागाई, त्यामुळे कोणालाही कामाची सुट्टी घेणे किंवा उशिरा कामाला जाणे हे शक्य नसते. पण पारायणाची ओढ ही सर्वांना असते. म्हणून मंडळी, काही जणांना अशा वेळेस एक असा गुरुचरित्रचा अध्याय आहे, तो तुम्ही एका दिवसात 45 मिनिटात करू शकता. तो आहे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण. हे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण हे भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक अनुभव आहे. अनेक भक्तांच्या दैनंदिन जीवनातील विविध कारणांमुळे संपूर्ण गुरुचरित्र पारायण शक्य नसते. अशासाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये एकूण 7 अध्याय असून सुमारे 1 तासाच्या आत वाचून पूर्ण होतो. भक्तांना हे पारायण गुरुवारी, गुरुपौर्णिमा किंवा दत्त जयंती किंवा प्रत्येक गुरुवारी दर महिन्याला असे पण करता येते. संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये मूल ग्रंथाचे सार संकलित केलेले असते. त्यामुळे गुरुचरित्राचा पूर्ण ग्रंथ वाचण्यापेक्षा संक्षिप्त गुरुचरित्र वाचण्यास कमी वेळ लागतो. हे गुरुचरित्र वाचण्यास कमी वेळ लागतो आणि अधिक प्रमाणात गुरुचरित्र वाचता येते आणि त्याचे फळ देखील गुरुचरित्राचे पारायण पूर्ण ग्रंथ वाचण्याएवढेच भेटते. संक्षिप्त गुरुचरित्र आपल्या दैनंदिन जीवनात सहज समाविष्ट करता येते. संक्षिप्त गुरुचरित्र ब्रह्ममुहूर्तावर केलेले हे अतिउत्तम असते. नाहीतर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत करू शकता. दुपारी 12 ते 12:30 या वेळेस च्या आसपास पारायण करण्याचे टाळावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हे पारायण करावे. पारायण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे. शक्य असल्यास पूजेची मांडणी करावी, अन्यथा दिवा आणि अगरबत्ती लावून पारायण करावे. वाचन करताना एकांत आणि शांतता असावी. अशी वेळ निवडावी. उच्चार स्पष्ट ठेवावे. वाचन करताना उच्चार स्पष्ट ठेवा आणि वाचन करताना अजून एक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा आपल्या बाजूला अजून एक आसन बसण्यास ठेवावे. त्यावर दत्तांचा फोटो आणि नमस्कार करून वाचनास सुरुवात करावी. इच्छित असल्यास उपवास करू शकता, नाहीतर नाही केला तरी चालेल. या दिवशी सात्विक आहार घ्यावा, ब्रह्मचर्याचे पालन करावे. पारायण पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात तुम्ही काहीही दाखवू शकता. साखर, दूध, साखर, मिठाई, फळे किंवा घेवड्याची भाजी, पोळी असे काहीही तुम्ही दाखवू शकता. ज्या दिवशी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी घर स्वच्छ करावे. घरातली जाळे, जळमटे हे सर्व काढून टाकावे. कानाकोपरा हा स्वच्छ ठेवावा. पारायणाच्या दिवशी दारात उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे. दरवाजावर स्वास्तिक काढावे. दरवाजाला फुलांचा सुवासिक हार किंवा आंब्याचे तोरण लावावे. दारात दिवे लावावे आणि रांगोळी काढावी. अशा प्रकारे आपण दत्त महाराजांचे स्वागत करावे आणि आपला दरवाजा हा सजवून ठेवावा. आता बघूया, ज्यांना संक्षिप्त गुरुपारायण एका दिवसात वाचणे शक्य नसेल तर त्यांनी काय करावे, ते कसे वाचावे. एकापेक्षा जास्त दिवसात संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण कसे करावे ते बघूया. आधी बघूया 7 दिवसाचे पारायण. संक्षिप्त गुरुचरित्रात 7 अध्याय असतात. आपण प्रत्येक दिवशी एक अध्याय वाचू शकता. त्यामुळे आपल्याला ग्रंथाचा सारांश समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळतो. आता बघूया 3 दिवसाचे पारायण कसे करायचे. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपण 3 दिवसात पूर्ण पारायण करण्याचा प्रयत्न करू शकतो. प्रत्येक दिवशी 2 ते 3 अध्याय तुम्हाला जमेल तसे तुम्ही ठरवून तुमचे वाचणे हे सुरू करावे आणि पारायण करण्याआधी तुमची जी इच्छा असेल तर संकल्प करू शकता आणि तुमची इच्छा सांगा.
संकल्प केल्याने आपण देवाशी जोडले जातो. देवांना शक्यतो मोगरा, ताजी फुले, गुलाब किंवा जाई चमेली अशी सुवासिक फुले वापरा. त्याने आपले घरातील वातावरणही प्रसन्न राहते. हे पारायण दत्त जयंती किंवा गुरुपौर्णिमा या काळात पारायण करणे विशेष फलदायी असते. शेवटी आरती करून पूजा पूर्ण करावी. त्यांची सेवा करण्यात काही चूक झाली असेल तर क्षमा मागावी. स्वामी महाराजांना म्हणावे की महाराज, आमच्या हातून जे काही सेवा झाली आहे ती मान्य करून घ्या आणि आमच्या हातून जी चूक झाली आहे ती पदरी घ्या. अशा प्रकारे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता. या दिवशी दान धर्म नक्की करावा. दुसऱ्यांना मदत करावी. वाईट शब्द बोलू नये. कोणाचेही मन दुखवू नये. घरातले वातावरण हे हसून खेळून ठेवावे. अशा प्रकारे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करावे आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळावा हीच प्रार्थना करते आणि व्हिडिओ पूर्ण करते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.